नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत, असं भव्य दिव्य ओपनचं मैदान माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी मैदान येते 8 एप्रिलला संपन्न होत आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे थार गाडी, द्वितीय पारितोषिक फक्त 4 व्हीलर आहे, तृतीय पारितोषिक बुलेट आणि पुढील सर्व पारितोषिकांना मित्रांनो बाईक आहे आणि प्रवेश फी देखील 3,500 आहे. त्याच्यामुळे रती महारथी टॉपचे नंदी 100% मित्रांनो या मैदानात येणार आहेत. मुंबईमध्ये हे मैदान संपन्न होत आहे आणि बकासूर असेल, लखन असेल असे मातब्बर सर्व मित्रांनो घाटमाथ्यावरचे नंदी आपलं या मैदानात दिसतील. तसेच मुंबईमधील देखील टॉप नंदी मित्रांनो आपल्या मैदानात दिसतील. चला तर बघा या मैदानातील संभावित टॉप 5 पैरे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या मैदानातील पहिला संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो फॉर्च्युनरचाच मानकरी हिंगोलीचा सर्जा. फॉर्च्युनर मैदानातील 1 नंबरची जोडी, ज्या जोडीने फॉर्च्युनर पटकावली होती. मागेसुद्धा ते एक मैदान झालं, त्या मैदानातसुद्धा सुट्टा 1 नंबर केला होता आणि मोठं मैदान आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मालक हा जोड पळवण्याचा नक्कीच विचार करतील. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला या आगामी मैदानात दिसू शकतो. सुंदर असा स्पीड लागतो जेव्हा हा जोड एकाच झोट्यात आला आहे. गाडी कडेने लागली तरी त्या स्पीडने पळते, मधून लागली तरी त्या स्पीडने पळते, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या भुईंज मैदानातील कडेने पळून 1 नंबर ज्या जोडीने पटकावला अशी जोडी कारुंडेच्या आणबान शान, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सप्त हिंदकेसरी भारतच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा किरणाप्पा शाळगाव, उत्तम शेठ गवळी यांचा रायना कडनी पळून मित्रांनो हे भुईंज मैदान गाजवलं होतं आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येते. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा जोड मित्रांनो आपला या आमदार केसरी थार मैदानामध्ये दिसू शकतो. टॉप गाडी पळते. चिकासुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे आणि रायना तर मित्रांनो फॉर्ममध्येच आहे. थोडे दिवस मैदानापासून दूर होता, परंतु आता मैदानात आला आणि पुन्हा एकदा मैदान गाजवते. कासेगाव मैदानात देखील मित्रांनो किरणाप्पांची इच्छा होती, त्या मैदान गाजवलं या जोडीने. पुढील संभावित आणि टॉपचं पायरा तुम्ही बघताय घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सार्जा आणि त्याच्यासोबत आपला कोण दिसू शकतो तर मुंबई बिनजोडमध्ये मित्रांनो ज्या जोडीने अपरिचित जोडीचा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पराभव केला अशी A1 जोड मल्हार 11,92 लाखाची टॉप खरेदी. संतोष तोडकर यांची टॉप खरेदी मल्हार आणि घोटकरांचा सार्जा दोन्ही नंदीने मित्रांनो स्वतःला सिद्ध केलं आपलं आणि आपल्या मालकांचं नाव मित्रांनो टॉपला नेऊन ठेवलं. अशी A1 जोडी पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्यासोबत दिसू शकते. आमदार केसरी मैदानामध्ये घोटकरांचं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 22-11 हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत आपला कोण दिसू शकतं तर मित्रांनो त्याच्यासोबत आपला दिसू शकतो पुसेगाव हिंदकेसरी सचिन, ज्या नंदींनी पुसेगाव मैदान गाजवलं. मित्रांनो प्रथम मथुर या मैदानात येईल की नाही अपडेट देतो, परंतु भरपूर असे चान्सेस आहेत कारण मुंबईच्या जवळचं मैदान आहे, टॉपचं मैदान आहे, त्याच्यामुळे टॉपच्या मैदानामध्ये राहुलभाई पाटील नेहमी मथुरचं नियोजन करत असतात आणि सचिन आणि मथुर हा एक अंदाजे पायरा मित्रांनो सांगितला आहे. हा एक अंदाजे टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो मथुरला आणि सचिनला. हा जर जोड एकाच जोट्यात आला तर त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय दादा सरकार यांच्या दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सर्जा दादा. तुषारदा असतील नेहमी टॉपचं नियोजन करतात सर्जाचं आणि त्या नियोजनाला यशसुद्धा मिळतं कारण नंदीसुद्धा टॉपचं आहे, पब्लिकचा भिताड आहे. तर सर्जा नक्की कोणासोबत तर मिलिंद शेठ पाटील कोळसगाव यांचा भुंगाडॉन, जो घाटावर 2 मैदानात गेला, दोन्ही मैदानात गुलाल केला असा भुंगाडॉन आणि सर्जा दादा हा A1 टॉप जोड मित्रांनो आपल्या मैदानात दिसू शकतो. मित्रांनो सर्जा दादा किंवा आत्ता जो देवा भुंगासोबत पाळला होता तो देवासुद्धा भुंगासोबत आपला दिसू शकतो. या 2 नंदींपैकी एका नंदीसोबत आपला भुंगाडॉन दिसू शकतो. पुढील संभावित आणि शेवटचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर या मैदानात येणार का तर मित्रांनो बकासूर या मैदानात येणार आहे आणि बकासूरसोबत आपला एक दिसू शकतो तो शॉटगन मेहरबान. प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे, मुंबईचं मैदान आहे, त्याच्यामुळे या मैदानामध्ये
मुंबईचं बिनजोड गाजवणारा शॉटगन मेहरबान आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या नंदीने आपलं आणि आपल्या मालकांचं नाव 7 समुद्र पार केलं आहे असा द्वादश हिंद केसरी बकासूर हे दोन्ही नंदी मित्रांनो आपल्या एकाच जोट्यात दिसू शकतात. हा सुद्धा कांद्याचे पैरा आपल्या दिसू शकतो. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.